नमस्कार. आज आपण बघणार आहे अगदी ढाबा स्टाईल पनीर रेसिपी घरच्या घरी कशी करायची. जशी रेस्टॉरंट किंवा हॉटेलला ढाब्यामध्ये भेटते सेम टेस्ट टेक्स्चर असते. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला लागणार आहे 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, आलं लसूण, थोडेसे धने, 2 ते 3 मोठे चमचे खोबरं आणि कोथिंबीर. सगळ्यात पहिले कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून 5 ते 7 काजू आणि धने आपण इथे परतवून घेत आहे. कलर चेंज झाला की लगेच आपण यात खोबरे टाकणार आहेत आणि खोबरं पण सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घेऊ. कलर चेंज झालेला आहे. आता मी प्लेटमध्ये एका काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे जाडसर कट करून घेतलेले ते परतवून घेऊ. कांदा सॉफ्ट होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. छान असा कलर चेंज झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे कांदा. त्यातच आता 1 मोठा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यातच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा आल्याचा तुकडा. 4 ते 5 मिनिटांमध्ये छान परतवून जातात, सॉफ्ट होतात टोमॅटोही आणि कांदाही. गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची. परफेक्ट. आता आपण हे दळून घेऊया. सगळ्यात पहिले काजू, धने आणि खोबरं दळून घेऊ आणि ते दळून झाल्यानंतर त्यामध्ये आता पुन्हा परतवलेला कांदा आणि टोमॅटो टाकून त्याची छान पेस्ट करून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोथिंबीर. इथे मी 1 छोटा बाउल कोथिंबीर घेतलेली आहे. छान अशी फाईन पेस्ट बनलेली आहे. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आणि सोबतच मी इथे 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे. बटरनी छान ढाबा स्टाईल टेस्ट येते. आणि रेग्युलर फोडणी 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 तेजपत्ता, 2 स्टार फूल, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 मिरे. खडा मसाले टाकायचे आणि 1-2 मिनिट पुन्हा परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो स्मेल असतो, फ्लेवर असतो, छान रिलीज होतो. आता आपण यात कांदा टोमॅटो पेस्ट टाकूया. आणि तीही आपण 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊ. त्यातलं जे मॉइश्चर आहे कांदा टोमॅटोचं ते पूर्ण जाईपर्यंत आपण परतवून घेऊ. मस्त पाणी वगैरे आटलं आहे त्यातलं. आता यात आपण मसाले टाकून घेऊया. इथे मी 2 चमचे रेग्युलर लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर तरीसाठी, पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा हिंग आणि 2 ते 3 मोठे चमचे मी इथे पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा घ्या, एव्हरेस्ट, सुहाना. सर्व मसाले एकत्र करून घेऊ. छान असे मसाले एकत्र झालेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते या मसाल्यांवरती टाकू आणि पुन्हा हा मसाला 1 ते 2 मिनिट छान परतवून घेऊ. तुम्ही जेवढा मसाला छान जास्त वेळ परतवाल तितकी भाजीला छान टेस्ट येते. त्यामुळे मसाला परतवताना अजिबात कंटाळा करायचा नाही. आता याच्यावरती 1 प्लेट ठेवून अजून 2 मिनिटं परतवून देऊया, वाफवून घेऊ मसाले. म्हणजे जे खडा मसाले टाकलेले आहे त्याचा छान असा फ्लेवर येतो भाजीला. परफेक्ट. मस्त असा कलर पण आलेला आहे आणि छान परतला गेला आहे आपला मसाला. पुन्हा एकदा एकत्र करून घेऊयात. आणि आता पनीरचे आपण काप करून घेऊया. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर पॅकेटमधनं बाहेर काढल्यानंतर सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असे स्क्वेअर करून घेऊयात, क्यूब करून घ्या. आणि आता हे मसाल्यांवरती टाकून
फक्त 1 ते 2 मिनिट फक्त परतवून घेऊ. खूप जास्त वेळ पनीर परतवायचं नाही, कारण की ते चिवी बनतं. एखादा 2 मिनिट फक्त मसाल्यांसोबत परतवायचं आणि लगेच पाणी टाकायचं. 250 ग्रॅम पनीरमध्ये 3 ते 4 माणसांची भाजी आरामात बनते. आणि इथे मी पाणी टाकलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. ग्रेव्ही कशी ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. इथं मी 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि पनीरची भाजी किंवा पनीर मसाला खूप जास्त असा पातळ नसतो, दाटसर असते त्याची ग्रेव्ही. त्यामुळे पाणी थोडंसं प्रमाणातच टाका. आणि आता चवीनुसार मीठ. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथीचा छान फ्लेवर भाजीला येतो आणि भाजीची टेस्ट अजून वाढते. हातावरती मी क्रश करून इथे कसुरी मेथी छान अशी टाकलेली आहे. आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊ. आणि ढाबा स्टाईल टेस्ट येण्यासाठी, टेक्स्चर येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बटर. मी पुन्हा इथे अर्धा चमचा बटर टाकलेला आहे. आणि झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे, उकळी आलेली आहे आणि फार छान टेक्स्चर आलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. अगदी परफेक्ट ग्रेव्ही बनलेली आहे. तर आता सर्व करूया. अगदी छान दिसते. तर वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि त्याचबरोबर मी इथे चीज किसून टाकलेला आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट पण वाढेल आणि टेक्स्चर पण. तर इथे आपली छान अशी चमचमीत मसालेदार पनीर भाजी बनवून तयार झालेली आहे. दिसायला तर अगदी सुरेख दिसते आहे, तशीच टेस्टला पण अप्रतिमच झालेली असणार, कारण की स्मेलच अगदी छान येतो आहे. ग्रेव्ही अगदी परफेक्ट आहे. ढाबा किंवा रेस्टॉरंटवरती आपल्याला जशी भाजी भेटते अगदी तशीच दाटसर ग्रेव्ही. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अगदी फुकट आहे, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.